सर्वधर्मीय विवाह सोहळा हे कार्य एक महान पुण्य कार्य आहे, म्हणते आनंद सुमनश्री। सर्वधर्मीय विवाह सोहळा काळाची गरज, रमेश गिरीजी महाराज। सेवा हाच धर्म मानून काम करणारी संजीवनी या प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2025 मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला। प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते वेग भैया कोल्हे आणि युवा सेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते। आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधूवर यात सहभाग घेत विवाह पार पडला जात असल्याची ख्याती या सोहळ्याची आहे। या प्रसंगी नववधूवरास आशीर्वाद देताना भंते म्हणाले की सर्वधर्मीय विवाह सोहळा हे कार्य महान पुण्य कार्य आहे। इद नंदते पेच्च नंदते कत पुण्यो उभयत्त नंदते पुण्यं मे कतंते पुण्यती धियो सुगतिंगतो। याचा अर्थ असा होतो की या लोकांमध्ये पुण्य करणारा व्यक्ती ह्या लोकात आनंदित होतो, परलोकातही तो आनंद प्राप्त करतो। मी पुण्य केला आहे या विचाराने तो अत्याधिक आनंदित होऊन सुगतीला प्राप्त होत असतो। तर हे एक महान पुण्य आहे। या सर्वांचा विवाह या ठिकाणी करून या महागाईच्या काळामध्ये त्यांना या सुविधा उपलब्ध करून देऊन हे सर्व पुण्यकर्माचा जो काही कर्णधार आहेत हे माननीय विवेक भैयाजी कोल्हे आहेत, यांच्या माध्यमातून अनेक संसार मार्गाला लागत आहे। यात खूप मोठा आनंद आहे। मी अशी मंगल कामना करतो की संजीवनी युवा प्रतिष्ठान व तसेच विवेक भैयाजी कोल्हे यांचं कार्य निरंतर वाढत राहो, त्यांना या कार्यामध्ये यश प्राप्त हो, त्यांच्याद्वारे अनंत लोकांचं हित आणि सुख साधो अशी कामना करून या ठिकाणी उपस्थित नववधूवरास मी आशीर्वाद प्रदान करतो। सबेन देवो विवाज्यांतो सापरो गविनसतो माते भवत्वंतरायो सुखे दीर्घायुको भव। अभिवादनशीलिस्स नित्यं बुद्धापचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ते आयुवन्न सुखं बलं। सुखी निदुःखा निरोगा हन्तु निब्बानस्स। धन्यवाद।